लाइटिंग असोसिएशनच्या वतीने 2 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात आंदोलन। भोरे आत्मदहन प्रकरणी डेमोक्रेटिक पार्टीचे भांडाफोड आंदोलन। इचलकरंजीत अनेक ठिकाणी साईट पट्टीचे काम रखडले। भोरे आत्मदहन प्रकरणी संशयितांच्या अटकेसाठी लाक्षणिक उपोषण। ऊस परिषद व आंदोलन नेमके कशासाठी? नामदार मुश्रीफ। नरेश भोरे यांचे आत्मदहन अत्यंत दुर्दैवी, आमदार प्रकाश आवाडे। मराठा आरक्षणाबाबत गैरसमज पसरवू नये। ताज्या बातम्यांसाठी राष्ट्रगीत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, राष्ट्रगीत न्यूज मध्ये आपले स्वागत। मी राधिका शर्मा। पाहूया सविस्तर बातम्या। कोरोना काळात मंडप, लाइटिंग, साऊंड सिस्टीम, फोटोग्राफर आदी व्यवसाय बंद असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच इचलकरंजीतील जवळपास 290 मंडप चालकांसह यांच्याशी निगडीत असणाऱ्या 10,000 व्यावसायिकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। सध्या कोरोना आटोक्यात आला असून या व्यवसायाला परवानगी द्यावी या मागणीसाठी 2 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील दसरा चौकात आंदोलन करण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष मनसूर कोतवाल, उपाध्यक्ष सिकंदर हुंडेकरी, बाबासाहेब कोतवाल, भरत कोळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बंद असलेली मंगल कार्यालये क्षमतेपेक्षा 50% व्यक्तीच्या उपस्थितीत सुरू करावीत। या व्यावसायिकांशी संबंधित जीएसटी 18% वरून 5% करावा। कर्जदारांनी घेतलेले व्याजदर माफ करावे। कोरोना काळातील वीज बिल माफ करावे आदी मागण्या करण्यात आल्या। यावेळी फैयाज एकसांबेकर, विजय गोराणे, अनिल कोथळे, अकबर एकसंबेकर, प्रताप डांगरे आदी उपस्थित होते। नरेश भोरे आत्मदहन प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी करत आज येथील प्रांत कार्यालय आवारात डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भांडाफोड आंदोलन करण्यात आले। तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन शिरस्तेदार उदयसिंग गायकवाड यांच्याकडे सादर केले। काही दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी आपल्या तक्रारीची दखल घेऊन इचलकरंजी पालिका प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याने आत्मदहन केले होते। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे। याच अनुषंगाने आज इचलकरंजी येथील प्रांत कार्यालय आवारात डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीने भांडाफोड आंदोलन करण्यात आले। तसेच सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे आत्मदहन प्रकरणाची सीआयडी चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई अशी जोरदार मागणी करण्यात आली। यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते। इचलकरंजी येथील रिंग रोड, पाटील माळा, सांगली रस्ता यासह अन्य भागातील रस्त्याचे साईड पट्टीचे काम रखडले आहे। त्यामुळे वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या संख्येत मोठी वाढ होत आहे। त्यामुळे रस्त्याच्या साईड पट्टीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे। इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत 107 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून अनेक ठिकाणी गटारी बांधण्याचे त्याचबरोबर रस्त्याची कामे सुरू आहेत। या योजनेअंतर्गत इचलकरंजी सांगली रस्त्यावर पाटील माळा ते जुना सांगली नाका परिसरात फुटपाथचे काम पूर्णत्वास आले आहे। फुटपाथ व रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी मोठे अंतर पडले आहे। फुटपाथचे काम पूर्ण झाले असले तरी अनेक ठिकाणी मुरुम व अन्य साहित्य रस्त्याकडेलाच पडलेल्या अवस्थेत आहे। रस्ता व फुटपाथ या ठिकाणी पाणी साचून मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत। फुटपाथचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याकडील साईडपट्टीचे काम योग्य रीतीने करणे गरजेचे होते, मात्र पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। त्यामुळे फुटपाथ व रस्त्याच्या मधील चरी मुजवण्यासह रस्त्यातील खड्ड्यांसह साईड पट्ट्यांचे काम दर्जेदार पद्धतीने तातडीने करावे अशी मागणी वाहनधारकातून होत आहे। इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या आत्मदहन प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांना सह आरोपी करावे, संशयितांना तत्काळ अटक करावी, त्यांना जामीन मिळू नये, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासह विविध मागण्यांसाठी गोंधळी, जोशी, वासुदेव समाजातर्फे प्रांत कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। यावेळी विविध मागण्यांचे निवेदन DYSP बाबूराव महामुनी यांना देण्यात आले। नरेश भोरे प्रकरणातील 6 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र गुन्हा दाखल होऊन 6 दिवसानंतरही अद्याप एकाही संशयिताला अटक करण्यात आली नाही। त्यामुळे गोंधळी, जोशी, वासुदेव समाजाच्या वतीने आज शनिवारी इचलकरंजी येथील प्रांत कार्यालय चौकात 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। या उपोषणामध्ये मयत नरेश भोरे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सहभाग घेतला होता। नरेश भोरे यांच्या कुटुंबातील 2 सदस्यांना सरकारी नोकरी मिळावी
त्यांच्या कुटुंबाला 50 लाखाची भरपाई द्यावी, कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, या प्रकरणाच्या तपासासाठी खास अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आदी मागण्यांचा समावेश पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी व प्रांत कार्यालयातील शिरस्तेदार उदयसिंह गायकवाड यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात केला आहे। या उपोषणाला आमदार प्रकाश आवाडे, डेमोक्रेटिक पार्टी, टेम्पो चालक, मालक, कल्याणकारी संघटना, क्षत्रिय मराठा संघटना आदीसह विविध पक्ष व सामाजिक संघटनांच्या प्रमुखांनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला। राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार हे कृषी मंत्री असताना FRP कायदा आणला, यावर दर निश्चित होतात। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकर रकमी FRP दिली जात असताना अन्य जिल्ह्यामध्ये त्याचे तुकडे केले जातात। त्यामुळे ऊस परिषद व ऊसाचे आंदोलन कशासाठी हे कोडेच आहे, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे। ते गडिंग्लज येथील गोड साखराच्या 42व्या गळीत हंगामावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते। सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या आत्मदहनाची घटना अत्यंत दुर्दैवी आणि सर्वांना अंतर्मुख करायला लावणारी आहे। या प्रश्नी आपण निश्चितपणे विधानसभेत प्रश्न उपस्थित करून भोरे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली। माझं स्पष्ट मत आहे की घडलेली घटना अतिशय वाईट, चुकीचे, दुःख देणारी आहे, इचलकरंजीकरांना खालीमान घालायला लावणारी आहे। असं घडू नये यासाठी काय करायला पाहिजे ते सगळे म्हणून आम्ही करणार आहोत। नगरपालिकेनं याच्या संबंधीचं जी काय आवश्यक आहे ती जबाबदारी त्याने पार पाडायला पाहिजे आणि पोलीस विभागानं सुद्धा योग्य ती चौकशी करूनच संबंधित जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करायला पाहिजे, हा माझंही मत आहे। नरेश भोरे यांनी नगर परिषदेच्या आवारातच आत्मदहन केले। त्यांच्या मृत्यूस कारणीभूत संबंधितांना अटक करून कारवाई व्हावी व भोरे यांना न्याय मिळावा यासाठी भोरे यांच्या नातेवाईकांनी प्रांत कार्यालयात सुरू केलेल्या लाक्षणिक उपोषणास्थळी आमदार प्रकाश आवाडे यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले। न्याय हक्कासाठी सामाजिक कार्यकर्ता झगडत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यापेक्षाही न्यायासाठी भोरे यांनी टोकाची भूमिका घेतली असताना प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल न घेणे अत्यंत दुर्दैवी आहे। भविष्यात असे प्रकार घडू नये याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे। त्यासाठी नगरपालिकेने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी, तर पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने व निपक्षपातीपणे चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, असे सांगितले। मराठा समाजाचे आरक्षण स्वतंत्र आहे, ते टिकवण्याचा प्रयत्न सुरू आहेत। दुसऱ्या कुठल्याही आरक्षणात मराठा समाजाचे आरक्षण सामील करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, त्यामुळे विनाकारण समाजामध्ये गैरसमज पसरवण्याची आवश्यकता नाही, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज पत्रकार बैठकीत केले।